दरवर्षी प्रत्येक वर्षी प्रबोधन काळ ठाकरे हर गणपतीला ही एकच पोस्ट टाकली जाते, ते म्हणजे गणपतीचे रहस्य काय. म्हणजे प्रबोधन काळ ठाकरे यांनी लिहिलेले पुस्तक आहे, हे असे काही आहेत. तर प्रबोधन काळ ठाकरे आमच्या आक्षेप असा आहे त्यांच्यावर की प्रबोधन काळ ठाकरे यांनी जो आहे हा जो आहे गणपतीचा रहस्य उलगडा गेला, परंतु जो आहे यांना कसा हा जिव्हाळा आहे गणपती आणि बुद्धांचे असे एकत्र मिश्रण आहे. परंतु ते त्यांचे मुलं जे आहेत उद्धव साहेब ठाकरे आणि बाळा ठाकरे यांनी जो आहे हे उच्चार का नाही करत मग गौतम बुद्ध आणि या बुद्धाच्या समावेश तर देतात, परंतु ते मग उच्चार का नाही करत गौतम बुद्ध यांच्या. त्यांच्या तोंडून कधी ऐकले गौतम बुद्धांच्या? मला तर हा साप खोटं वाटतो. तर हा याचा उद्देश असा आहे की समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा, असाच यांचा उद्देश आहे. तर दोन समाजामध्ये हा तेढ निर्माण करण्याचा हा उद्देश आहे. आणि यामुळे जो आहे दोन मध्ये समाजात तेढ निर्माण होईल. तर हा जो आहे यांचा मी जाहीर निषेध करतो. यांनी सांगितले अष्टविनायक आणि गणपतीचे रहस्य, जसा की बुद्धांचे जे आहेत महामाया माता यांच्या पोटात जे आहे स्वप्नात हत्ती येतो, म्हणजे हे जे आहे हत्ती आमच्या धर्माचा प्रतीक आहे. परंतु परंतु हे जे आहे प्रतीक आहे, परंतु हा जो आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी जो आहे गणपती आणि बुद्धांच्या एकत्रीकरण म्हणजे हा साप जो आहे खोटा आहे आणि हा बुद्धच आहे असा म्हणून सिद्ध केला आहे. तर हा जो आहे साप चुकीचा आहे. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो, कारण हा जो आहे वाद दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आहे. आणि हा जर असा झाला तर हा दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि झगड्याकडे वस्तुरूप जाईल. म्हणून हा जो आहे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि हा जो आहे खोटा आहे एकदम. बुद्ध हा जो आहे गणपती नाही, हा बुद्ध अलग आहे. हिनयान पंथ म्हणजे हा बुद्धाचा पंथ. आणि जो आहे महायान हा महायानमधील आहे, असे आम्ही जाहीर करतो. महायानपंथी आहे. तर यात कुठेही वाद न घालता तुम्ही ह्या असे पोस्ट टाकणं बंद करा. आणि हे असे बुद्ध गणपतीचे आहे असा जो आहे हा चुकीचा आहे. बुद्ध हा बुद्धच आहे, गणपती नाही आहे. जय भीम. समोरच्या वेळेस पुन्हा अशी पोस्ट टाकू नका. जय भीम.